शर्मा कमल ग्वालियर कुठे आहेत? सत्य बोलणं या जीवनामध्ये अडथळे निर्माण का करतं? हे सत्य बोलण्यामध्ये 4 गुणाकार झाला पाहिजे. सत्य, हित, प्रिय आणि मीत. आपण सत्य, नग्न सत्य म्हणाल तरी पण दुःख होणार आहे. अप्रिय सत्यसुद्धा दुःखदायी होईल. आणि मीत म्हणजे शॉर्टमध्ये असलं पाहिजे. आपण लांबलचक बोलणार तरी पण असत्य होणार आणि दुःखदायी होणार. तर हे 4 गुणाकारवालं सत्य असेल तर त्याला कधीच दुःख नाही होणार, अडथळे नाही येणार. समजलं का आता तुम्हाला? नाही गुरुजी, माझ्या सांगण्याचा उद्देश हा होता की जर कुणाला पण आपण खरी गोष्ट सांगतो तर आपल्याला तो वेडा समजतो, मूर्ख समजतो कुठल्याही विषयाच्या बाबतीत. तर तुम्ही बोलणं बंद करा. काय गरज आहे त्या व्यक्तीशी बोलायची? नाही, जर सांगा. तुम्हाला कुठल्याही विषयाची माहिती आहे हां. आणि बरोबर माहिती आहे तर, आणि आपल्याला माहिती आहे की जी व्यक्ती जे बोलते ती चुकीचं बोलते, मग काय करायचं? गप्प राहायचं? नाही, सांगायचं की बाबा तुमच्या व्ह्यू पॉईंटने सत्य आहे, आमचा व्ह्यू पॉईंट थोडा वेगळा आहे. बंद करून टाका. कुणी म्हणेल पौर्णिमेचा चंद्र आहे, तर तुम्ही म्हणाल आज पौर्णिमा आहे. तो म्हणेल या चतुर्दशी आहे. तेव्हा काय केलं पाहिजे? भांडण केलं तर अख्ख्या रात्रीत चतुर्दशीची पौर्णिमा होईल. आपलं भांडण असंच राहील. दिवस बिघडेल, रात्र बिघडेल. त्या बदली म्हणायचं बाबा तुम्ही जसं म्हणताय तसं नाही आहे, पौर्णिमा आहे. नाही चतुर्दशी. ठीक आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. मनात समजा बाय युअर व्ह्यू पॉईंट, नॉट बाय फॅक्ट. ते पण काळाच्याही अनुसार आहे. चतुर्दशी पौर्णिमा 2-4 दिवसांनी नंतर तर चेंज होणारच आहे. हे टेम्पररी सत्य आहे, त्यासाठी काय हे का पकडायचा? समजलं का आता तुम्हाला? हो, हे हळूहळू समजतंय. सोडा आणि तुम्ही मौन ठेवाल तर तुमची शक्ती वाढेल. बघा ना, तुमचं म्हणणं तो ॲक्सेप्टर करत नाहीये, रिटर्न विथ थँक्स येत असतं. म्हणून बोलणंच बंद करा आणि म्हणा की मला जास्त जाणकारी नाही आहे. तुम्ही तर खूप मोठे ज्ञानी आहात, तुम्हाला खूप छान जाणकारी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. मला काही येतच नाही. बोलून टाका एक दुःख. एकदा बोललात मला नाही येत तर शांती तुम्हाला पण त्याला पण डबल शांती. आणि जाणणारा असेल तो कधीच आग्रह नाही धरणार माझंच म्हणणं खरं आहे. अरे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा बघू मला खरी गोष्ट. तर तुम्ही सांगू शकता त्याला. तोपर्यंत शांती ठेवा, तप करा. समजलं आता तुम्हाला? हो, आता समजलो. व्यक्ती धनासाठी योग्य व्यक्ती काय लिहिलंय? रोगी सत्य बोलणाऱ्यामध्ये तो पण अच्छा सत्य बोलणाऱ्यामध्ये तो पण दुसऱ्यांना मदत करणारा, खाली पडणाऱ्याला उठवणारा, तो पण वेडा सनीत करत असतं असं का? बघा एक मात्र जरूर समजा की आपण दुसऱ्याला हेल्प करायला जाणार, सत्य बोलायला जाणार, तर कुठलाही आग्रह आहे, दुराग्रह आहे, तर सत्याचा आग्रह पण पॉयझन होणार आहे. तुम्ही मुलगा तुमचा स्कूलमधून आला, तुम्ही खुश होऊन अरे वा कधी आला असं एकदम जोराने दाबलत तर तो अस्वस्थ होईल. पप्पा सोडा ना मला. अरे पण मी तुझ्यावर प्रेम केलंय. अहो पण तुम्ही मला गुदमरवलंय. तर तुम्हाला प्रेम वाटतं, त्याला गुदमरायला होतंय ना. त्याला सावकाश बेटा कसा आहेस, मजेत आहेस ना, चल नाश्ता करूया चल. तर आपल्या दृष्टीने जे आपण मानतो त्यालाच सत्य मानतो, आपण त्याला प्रेम मानतो, आपण त्याला चांगलं मानतो. समोरच्याला दुःख होत आहे तर आपल्याला समजलं पाहिजे की त्याच्या दृष्टीने चालूया. आपली दृष्टी समोरच्यावरती ठोकून नका देऊ. समजलं आता हो, तुम्हाला? समजतंय. बघा तुम्ही सत्य आहे तर दुसऱ्याला दुःख होत असतं तर समजा त्याच्या मागे आग्रह आहे, त्याच्या मागे आपलं कुठलं तरी ओपिनियन आहे, अभिप्राय आहे की असंच व्हायला पाहिजे. नाहीतर सहजपणे सोडून द्या. समजला तो तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर सोडून द्या. ठीक आहे सर. का नियमाने, कायद्याने कार्य करणाऱ्या व्यक्ती त्रस्त होत असतात आणि जी व्यक्ती धन, बळ, राजकारणाच्या बळामुळे कार्य करवून घेत असतात. बघा हा आहे ना पाप पुण्याचा हिशोब आहे आपला. आपलं पुण्यकर्म असेल तर आपण हे राजकारण, बळ, धन कसंही करून फायदा घेऊ शकू त्याचा. आणि आपलं पापकर्म संपून गेलं
तर आपण किती पण कायद्याने जायला लागलो, नियमाने जायला लागलो, हेल्प करायला गेलो तरीही उलटच होणार. असंच होतं माझं. तर आपल्या पापपुण्याचा हिशोब आहे, कुणाचा दोष नाही यामध्ये. ठीक आहे, हेच हा. मानतो. हा, हेच समजा तरच तुम्हाला शांती लाभेल. ठीक आहे, हेच मानतो. हा, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काय लिहिलंय तुझं नाव? सन्मती. संमती. इथे चुकीचं लिहिलंय, सरमती लिहिलंय. काही हरकत नाही. मी रोज अभ्यास करतो, पण पण मम्मी पप्पा म्हणतात की अजून कर अजून कर. तेव्हा मला खूप दुःख होतं. तर मी काय करावं? मी मनातून प्रतिक्रमण सुद्धा करतो. तर माझा हा रस्ता योग्य आहे का? किती मार्क्स मिळतात तुला? जवळपास 2 ते 4 कापले जातात. 100 मधून की 50 मधून? 125. म्हणजे 100 टोटल आहे तर त्यामधून 97-95 मिळतात तुला. हां. कुठे आहेत तुझे मम्मी पप्पा? उभ्या राहा. हा काय बोलतोय? हे काय की स्कूलमध्ये अभ्यास करतो हं. तेव्हा इतके मार्क मिळतात. आमचं सांगणं असतं की जेव्हा तुला ईश्वराने इतकं चांगलं दिलंय, बुद्धी दिली आहे, तेव्हा घरामध्ये अजून चांगला अभ्यास कर. थोडा 1-2 तास कर अभ्यास, तर 99 मिळतील किंवा 100% मिळतील. हम्म. तर हा मुलगा घरी मात्र बिलकुल नाही अभ्यास करत. मग आता कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? हा 6th मध्ये आहे. 6th मध्ये आहे. आता 97 मिळतात, त्याच्या पुढे दुसऱ्याला मिळतात का स्कूलमध्ये? हो मिळतात. मिळतात. मग त्याला विचार करू दे ना, तुम्ही इतका का दबाव टाकता? आपल्याला तर 60% येईल, तो त्याच्या बदल्यात जास्त आहेत की नाही? हो. तर मग मजा करा. हां, त्याला म्हणावं तू चांगला अभ्यास कर आणि स्कूलमध्ये चांगलं लक्ष देऊन अभ्यास करतोय तर करू दे. 10वीत आणि 12वीत थोडा जोर मार. आता जरा सैल सोडा, खूप जोर नका लावू. ठीक आहे. आणि त्याला आपल्या हिशोबाने शिकू द्या. आता तो खेळतोय, उद्या मारतोय, आपण लक्ष द्यायचं की तू टाइम टू टाइम चांगल्या रीतीने पास झाला पाहिजे, जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत, बस सोडा. बरं. काय आहे का संमती? मम्मी हो. मम्मी म्हणतायत तुझं डोकं खूप चांगलं चालतं. मग खेळण्यामध्ये तू जास्त टाइम बिघडवतोस का? दुसऱ्याचं नुकसान नाही ना करत तू? नाही, कधी कधी होऊन जातं. ओ, तर मग प्रतिक्रमण करतोस ना? हां. जरूर कर. हां. आणि तुझा नंबर कितवा येतो स्कूलमध्ये? स्कूलमध्ये 2रा 3रा काही पण. सेकंड, थर्ड येतो. हां. तुझा फर्स्ट नंबर यावा अशी इच्छा होते कधी? हां, कधी कधी होते. अच्छा. मग कसा येणार फर्स्ट नंबर तुझा सांग? जर चांगला अभ्यास केला तर, घरी चांगला अभ्यास केला तर. हो. बघा, तुम्ही विचार करा काय करायचं तुम्हाला. मम्मी तुम्हाला म्हणेल तर अभ्यास कर, की नाही बोलली तर अभ्यास करशील तू? जेव्हा बोलेल तर अभ्यास करशील. हो, आणि वेगळा पण. नाही, तुला त्यांना ओझं द्यायची गरज आहे का? मम्मीने दिवस रात्र तुला बोलत राहावं अभ्यास कर अभ्यास कर, तरच तू अभ्यास करणार की तू समजून आपोआप करशील? समजून. हा, मग मम्मीला बोलायचं बंद करायला सांग. हो. चालेल? हो. तरी पण तुझे मार्क्स कमी नाही होणार. नाही. मग छानच आहे. समजलात का मम्मी? हा म्हणतोय की मी स्वतःहून अभ्यास करेन, तर मग तुम्ही दुसरं काम करा. हा, आत्म्याचं काम करा. आणि पर्सेंटेज कमी नाही झाले पाहिजे. हो. 3ऱ्या नंबरवरून 2 वर गेलं पाहिजे, 2 वरून 1 वर आलं पाहिजे. फर्स्ट हो. नंबर. हो. ट्राय कर. हो. दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणून अभ्यास करतोस का? हो. जरूर म्हणा. हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. विजय सिंह चौहान, भिलाई, छत्तीसगड. आत्मा काय आहे? आत्मा म्हणजे सेल्फ. बघा, लिहिलंय गांधीजींची आत्मकथा. तर आत्म्याची कथा नाही लिहिली ती. सेल्फला जो अनुभव आला तो लिहिलाय. तर मूळ सेल्फ आहे, त्यालाच आत्मा म्हटलं जातं. आता आपण राहतो की मीच विजय सिंह, ते रिलेटिव्ह सेल्फमध्ये राहत असतो. रिअल सेल्फमध्ये काय आहे? तोच आत्मा आहे, तोच स्वतः आहे. आत्मा म्हणजे सेल्फ, आत्मसाक्षात्कार म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. समजलं का तुम्हाला? तुम्ही काय म्हणता? मी शुद्धात्मा असं म्हणता की विजय सिंह म्हणता? मी आधी तर विजय सिंगच म्हणत होतो. हा, मग तो आत्मा रिलेटिव्ह मध्ये वसला होता तेव्हा. आता रिअलची रियालिटी झाली तर तुम्हाला जागृती आली की मी शुद्ध आत्मा आहे. त्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हटलं जातं, त्यालाच सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. असंच तुम्ही काय विचारू पाहताय? आत्म्याचं जास्त जाणून घ्यायचंय तुम्हाला? हां. बरं, ही सुरुवात इथून सुरू होतीये. मी स्वतः कोण आहे त्याच्या जागृतीत राहणं, त्यालाच आत्म्याचा अनुभव म्हटलं जाईल.
आत्मा म्हणजे स्वतः कोण आहे त्याचा अनुभव करणं. आणि मग पुढेही आहे. जसं या बांगड्यांविषयी बोललो आता, तर एक समजा हे जिवंत आहे बँगल, तर म्हणेल की मी बँगल आहे, बँगल आहे, बँगल आहे. पण खरोखर बँगल आहे की खरोखर सोनं आहे? स्वतः तर सोनंच आहे. तर सोनार काय म्हणेल की तू बँगल नाही आहेस, अंगठी तुला मारणार नाही. या अवस्थेचं परिवर्तन होईल, तुम्ही तर स्वतःच सोनं आहात, असं म्हणू शकतो की नाही? तर हे जिवंत असेल तर मग लक्षात येतं की ही अवस्था वेगळी आहे आणि मी तत्व स्वरूपात सोनं आहे. तर सोन्याचेही मग गुणधर्म आहेतच. पिवळं आहे, चमकदार आहे, वेट आहे, त्याची डेन्सिटी आहे. असे आत्म्याचे पण गुणधर्म आहेत. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती, अविनाशी अव्याबाध स्वरूप. तर खूप प्रकट अनंत प्रकारचे गुण आहेत. तर सर्वप्रथम ही चूक इथे होत असते, मीच अवस्थारूप मानतो आपण. तर फर्स्ट ती चूक तुटत असते आणि राईट बिलीफ एकदा सेट झाली तिथूनच सुरुवात होईल. मग हा तर आत्मसाक्षात्कार कुणाला होत असतो? ती जी रॉंग बिलीफ वसली होती त्यालाच राईट बिलीफ मिळत असते. सोनं तर आपल्या जागेवर आहेच, ही रॉंग बिलीफ उभी राहिली आहे. कुणाला? मी विजय सिंह आहे, तर मला रॉंग बिलीफ उभी झाली आहे. अस्तित्व तर जीवमात्राचं आहे, पण वस्तुत्वाचा भाग नाही. मी स्वतः कोण आहे? तर अज्ञानतेने मानतो की मीच विजय कुमार आहे. तर ही रॉंग बिलीफ, मी विजय कुमार आहे, याला अहंकार म्हटलं जातं. तर अहंकाराला सर्व स्वतःच रॉंग बिलीफ वसली आहे, त्याची रॉंग बिलीफ सोडवली जाते, त्यालाच राईट बिलीफ मिळते की मी शुद्धात्मा आहे. मूळ आत्मा तर आपल्या जागेवर शुद्ध आहे. हा अहंकार मध्येच उभा राहिला आहे अज्ञानतेने. तर अज्ञानता त्याची निघून जाते, त्याचं ज्ञान सुरू होत असतं आणि मग हळूहळू केवल ज्ञानापर्यंत पोहोचेल, तर मूळ आत्म्यामध्ये अभेद होऊन जाईल. समजलं आता तुम्हाला? हो. त्याला व्यवहार आत्मा म्हटलं जातं की मूळ आत्मा आपल्या जागेवर आहे आणि हा अहंकार उभा राहिला आहे. व्यवहार आत्मा, मीच विजयसिंग मानणारा, त्यालाच ज्ञान मिळतं. व्यवहार आत्म्याला, त्याला निश्चय आत्म्याचं ज्ञान मिळतं की माझं स्वरूप अनंत ज्ञानवाला आहे, अनंत दर्शनवाला आहे, अविनाशी आहे, मी शुद्ध आहे, चैतन्य घन स्वरूप आहे. हळूहळू मूळ आत्म्यामध्ये अभेद होईल. समजलं का आता? आणखी प्रश्न आहे. चरणविधी पुस्तकामध्ये काही प्रश्न असे आहेत. माझं केवळ निर्विकल्प वितराग ज्ञान मात्र आहे, याला काय समजायचं? मी निर्विकल्प वितराग ज्ञान मात्र आहे, ज्ञान मात्र आहे. निर्विकल्प वितराग ज्ञान मात्र आहे. आपलं स्वरूप आत्मा तर आहे, पण आत्म्याचे गुणधर्म सांगितले गेलेत. माझा कसा गुणधर्म आहे? तर निर्विकल्प वितराग. ह्या जगाचा वितराग, जगाचं ज्ञान काय आहे की विकल्पी ज्ञान आहे. मीच विजयसिंह आहे, ही माझी पत्नी, त्याला संकल्प म्हटलं जातं. निर्विकल्प म्हणजे ज्याला कुठलाही विकल्प नसावा. नाही, असं नाही. विकल्प म्हणजे काय आहे? विकल्प कशाला म्हणता तुम्ही? काय ते विकल्प म्हणजे नाही, विकल्प जे म्हणतात ना, तर ज्याला अल्टरनेट काहीच नसेल, त्याला विकल्प नाही म्हटलं जात. बरं, स्वतः आत्मा कल्प स्वरूप आहे, त्यामधूनच विकल्प झालेत. विकल्प म्हणजे मीच विजयसिंह आहे, मी पती आहे, मी पिता आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी चांगला आहे, मी समथिंग ग्रेट आहे. ही रॉंग मान्यता किती होईल मनुष्याला? त्यालाच विकल्प म्हटलं जातं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. हा विकल्प म्हणजे तो तुम्ही म्हणताय अल्टरनेटिव्ह, तो नाही. विकल्प म्हणजे विशेष कल्प म्हणजे रॉंग बिलीफ वसली आहे, त्यालाच मी विजयसिंह आहे, त्याला विकल्प म्हटलं जातं. आणि मी शुद्धात्मा आहे, त्याला निर्विकल्प म्हटलं जातं. निर्विकल्प म्हणजे संकल्प विकल्प रहित, निर्विकल्प झाला. अहंकार ममता तोच संकल्प विकल्प आहे. अहंकार ममता रहित शुद्धात्मा पद मिळाले आपल्याला, त्यालाच निर्विकल्प म्हणतात. आणि वितराग ज्ञान मात्र हे जगाचं ज्ञान आहे, बुद्धिज्ञान आहे आणि रागद्वेषवालं आहे, आणि स्वतः त्यालाच अज्ञान म्हटलं जातं. आणि आपण ज्ञान वितराग ज्ञान स्वरूप आहोत, केवल ज्ञान स्वरूप आहोत, ॲब्सोल्यूट ज्ञानवालं स्वरूप आपलं आहे. म्हणजे आत्मा ज्ञान स्वरूपच आहे. ही क्रिया जडतत्वाची आहे आणि आत्मा ज्ञान स्वरूप आहे. समजलं आता तुम्हाला? आणखीन दुसरा प्रश्न, शरीर जड आहे, आत्मा जडमध्ये चैतन्याचा संचार कशा प्रकारे करू शकतो? आत्मा जडामध्ये चैतन्याचा संचार नाही करत. बघा, एक तुम्हाला सांगतो, हे सूर्यनारायण, तुम्ही सकाळी उठता, इथे कोणी पॉवर पॅनल ठेवणार, सर्व सोलार पॉवर जनरेट होईल की नाही? तर सूर्यनारायणाला यावं लागतं पॉवर जनरेट करायला? नाही, त्यांच्या हजेरीनेच तो तो तो
पॅनेल असा आहे की त्यामध्ये पॉवर उत्पन्न होत असते. तर आत्म्याच्या हजेरीने जडतत्वामध्ये हे पॉवर चैतन्य उत्पन्न झालंय. हे चैतन्य म्हणजे हे चैतन्य, मूळ चैतन्य तर आपल्या जागेवरच आहे. हे हे जडतत्व आणि चेतनतत्व दोन्ही आसपास आले आणि विभाव जनरेट झालाय, विशेष भाव, ज्याला विकल्प म्हटलं गेलंय. मीच विजयसिंह आहे आणि विकल्पानेच पॉवर चार्ज होत असते, विकल्पाने, रॉंग बिलीफने. आणि मग चार्ज तर मनाची बॅटरी चार्ज होत असते, वाणीची बॅटरी चार्ज होत असते, देहाची बॅटरी चार्ज होत असते आणि दुसऱ्या लाईफमध्ये, दुसऱ्या जन्मामध्ये या तिन्ही बॅटरीज डिस्चार्ज होत असतात. विचार आपोआप येतात, वाणी आपोआप निघते, वर्तन आपोआप होत असतं आणि त्याला तुम्ही मानता की मीच केलं, मीच विजयसिंह. तर ही रॉंग बिलीफ, त्यानेच पॉवर नवे चार्ज होत असतात. नाही, मी प्रश्न जो माझा आहे की जसा आत्मा बोलतो आपण, तर आत्मा जेव्हा शरीरातून निघून जातो तर शरीर निर्जीव होतं. मग त्याच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे त्याच्यात चेतना आहे. खरी गोष्ट मग आहे. माझा प्रश्न हा आहे की कसा संचार होतो, आत्मा जडामध्ये संचार कसा करतो, म्हणजे रॉंग काय बिलीफ ते? नाही. इतक्याच अज्ञान मान्यतेने जडामध्ये पॉवर भरली जाते. जसे जनरेटरमधून पॉवर भरली जाते, मग त्या बॅटरीची पॉवर हळूहळू सगळा दिवस वापरू शकतो. तसा आत्म्याच्या प्रेझेन्समध्ये हे काय झालं आहे, जडतत्व आणि चेतनतत्व दोन तत्व आहेत अविनाशी आणि परिवर्तन स्वभाव आले आहेत. तर हे चेतनतत्व आणि जडतत्वाची हजेरी एक दुसऱ्याच्या जवळ आली. जसं तुम्हाला सांगितलं, सोनं आहे, चांदी आहे, कॉपर, एकदम सॉफ्ट मेटल्स आहेत आणि मिक्सचर फॉर्ममध्ये असेल तर हार्डनेस उत्पन्न जनरेट होतो. तर या मिक्सचर फॉर्मने विशेष परिणाम उत्पन्न होतो, विशेष भाव. कुणाला करायचं, कोणी बिघडलं पण नाही आहे, कोणतंच तत्व बिघडत नाही. आपोआप दोघांचं मिलन झाल्याने तिसरा परिणाम उत्पन्न होतो आणि त्यालाच अहंकार म्हटलं जातं, त्यालाच विभाव म्हटलं जातं, त्यालाच शास्त्रांमध्ये व्यतिरेक गुण म्हटलं गेलं आहे, वेदांतामध्ये तिरोभाव म्हटलं गेलं आहे. या तिरोभावाने पॉवर चार्ज होते जडामध्ये, विभावाने जडामध्ये पॉवर चार्ज होते आणि चार्ज्ड पॉवर मग सगळं लाईफ डिस्चार्ज होतो, कर्मफळ देत असते. या चार्जला कर्म म्हटलं जातं, डिस्चार्जला कर्मफळ म्हटलं जातं. बघा, कुणी केलं नाही आहे हे. ही दोन तत्व आसपासची मिश्रणाच्या दबावात आली, आपोआप उत्पन्न होत असतं. समजलात? या दोन तत्वांचा आता एक विजयसिंह पण आहे, तो डिस्चार्ज परिणाम आहे, आणि एक तुम्ही स्वतः आहात, जे तुम्हाला माहीत नाही मी काय आहे. तुम्ही मानता की मीच विजयसिंह आहे. बस ही रॉंग बिलीफ आहे तुम्हाला, त्यामुळे हे चार्ज होतच राहतात. आता तुम्हाला ज्ञान दिलं, विजयसिंह तर आपणच डिस्चार्ज होतेच होते. तुम्हाला हे ज्ञान मिळालं की नाही, आत्मा ते माझं स्वरूप आहे. हळूहळू आता नवं चार्जिंग स्टॉप होणार आहे, डिस्चार्ज आपोआप मिळत राहणार तर आहे. तीच गोष्ट तर विचारतोय मी. हा, तो तर अहंकार आहे. अहंकार म्हणा, व्यवहार आत्मा म्हणा, अहम म्हणा, मी आहे, ती वेगळी गोष्ट आहे आणि मूळ आत्मा वेगळी गोष्ट आहे. हे म्हणजे जडाशी त्याच्या चेतनेचा काय संबंध असतो, म्हणजे ते विचारायचं. काही नाही, जड स्वतःच परिवर्तनशील आहे आणि चेतना बघणारी आहे आणि बघण्यामध्ये भ्रांती उत्पन्न झाली की मीच केलं आहे. कुणी केलं ती अज्ञानता आहे आणि मी केलं असं मानणं आणि मानलं तेच बंधनाचं कारण झालं आहे. बघा, हे लोक एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक मथुरेमध्ये माकडाला पकडतात आणि ते काय करतात, प्रथम तो पारधी असतो शिकारी, तो चण्याची पुडी घेऊन जातो आणि मग चणे पाडतो असे. मग एक असं मडकं उचतं, त्याचं तोंड छोटं असतं आणि ते जमिनीत पुरून टाकतात. मग त्या पुडीमधले चणे त्या मडक्यामध्ये मग घालतात आणि माकडं तिकडे वर बसून बघतात की त्याने काहीतरी टाकलं आहे. मग तो पारधी शिकारी निघून जातो. मग ती सगळी माकडं खाली येतात, बघतात की काहीतरी खायला आहे, खातात चणे, खातात चणे, नंतर बघतात यामध्ये काही टाकलं आहे. तर जेव्हा हात घालतात तो उघडा होता. आता चणा पकडला, हात मूठ झाली मोठी. मग कुणी मला बांधलं, कुणी मला बांधलं, तो ओरडायला लागतो. तो पारधी त्याला पकडून घेऊन जातो. तर तसेच तुम्ही जाणणारे आहात, बघणारे आहात आणि विजयसिंह परिवर्तनशील आहे, डिस्चार्ज स्वरूप आहेत आणि तुम्ही अज्ञानतेने मानता की मी विचार केला, मी सांगितलं, मी काम केलं, मी लग्न केलं, मी खूप शिकलोय, मी इंजिनियर झालोय, मी केलं, तोच
अहंकार आहे, त्यानेच कर्मबंधनं फसत जाता तुम्ही. आणि लोक पण अज्ञानी आहेत, ते पण मुलापासून तुमचा जन्म झाल्यापासून अज्ञान प्रदान करतात. विजयसिंह, तुमचं नाव काय आहे? विजयसिंह बेटा बोल, तुझं नाव काय आहे? तर तुम्हाला अज्ञानता प्रदान करतात. अज्ञानता प्रदान झाल्याने अहंकाराचा जन्म झाला आणि अहंकाराने बंधनाचा अनुभव होत गेला. आणि इथे ज्ञान मिळाल्याने तुमचा अहंकार निघून ते तर जातो. सनातन काळापासून चालतच आलंय ना, अज्ञान प्रदान केलं जातं. तर मग तेच तर होत आहे. तेव्हा मग सौभाग्य असं आहे की तुमचा साक्षात्कार झाला. ज्ञानी भेटले तर ज्ञान प्रदान करतात. अज्ञानी सर्व जगभरच्या लोकांना अज्ञानता प्रदान करतात. अज्ञानतेमुळे बंधन आहे, ज्ञानामुळे मुक्ती आहे. आत्मा तिथला तिथेच आहे. हा प्रकाश जो येत आहे तेव्हा प्रकाशाला प्रकाश म्हटलं जातं. प्रकाशाची गैरहजेरी आहे. ढग आले मधोमध तर अंधार म्हटलं जातं, पण सूर्य काही अंधार नाहीये. तर हे आवरण आल्यामुळे अज्ञान म्हटलं जातं. अज्ञानतेने बंधन झालंय म्हटलं जातं. आवरण बाजूला झाली तर ज्ञान म्हटलं जातं. त्याला मुक्ती मिळाली म्हटलं जातं. समजलं आता तुम्हाला? हर हर महादेव. जय सच्चिदानंद.